नमस्कार मित्रांनो, आपण आता बदलापूर आणि वांगणीच्या मध्ये आहोत आणि ही आहे सावीची विहीर, जी लोकांना बहुतेक लोकांना माहिती नसेल. इवन बदलापूरमध्ये बरीच मंडळी जी राहतात त्यांना पण कदाचित माहिती नसेल. डिस्टन्स सांगतो मी तुम्हाला, ठीक आहे. ही जी विहीर आहे, ही विहीर जवळपास वांगणी स्टेशनपासून एक 6 ते 7 किलोमीटर असेल अप्रॉक्सिमेटली. आणि जर तुम्ही बदलापूरवरून येत असाल तर 12 ते 13 किलोमीटरच्या आसपास आहे. विहीर जवळपास 1700 सालातली विहीर आहे. शिवकालीन विहीर बोललं जातं, कारण याचा ॲक्च्युअल उल्लेख नाही की कुठच्या सालामध्ये बांधली गेली आणि कधी बांधली गेली ती आणि कोणी बांधली ती, पण शिवकालीन विहीर म्हणू शकता. हिचा आकार जर बघितलात तर आकाशातनं जर तुम्ही बघितलं तर चावीच्या आकाराचं दिसेल तुम्हाला. आणि जर तुम्ही लांबून येताना जर पाहत असाल तर तुम्हाला असं वाटणार की एक शंकराचं पिंडीज आहे किंवा शंकराचं लिंग आहे असं तुम्हाला वाटणार. ठीक आहे. विहीर फार सुंदर आहे आणि पहिली गोष्ट प्रॉपर मेंटेन आहे. दोन्ही बाजूला हत्तीचा आकार आहे. आय थिंक मध्ये गणपती बाप्पा आहेत, बाजूला कोण आहेत नाही कळत आहेत, पण मधले गणपती बाप्पा आहेत. ठीक आहे. विहिरीचं पाणी एकदम स्वच्छ आहे, इथली लोक पाणी पितात. याच्यामध्ये 2 मोठे मासे आहेत व्हाईट कलरचे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतील. दोन्ही जोडी आहे आणि इथे कासव बसलेला. आम्ही ज्यावेळी आलेलो त्यावेळी असं वाटत होतं की कासव ओरिजिनल नाहीये, ठेवलेलं आहे. ज्यावेळी आम्ही आलो त्यावेळी कासवने उडी मारली पाण्यामध्ये. फार सुंदर आहे, एकदा अवश्य भेट द्या. आणि जर तुम्ही येत असाल तर स्टेशन पासून तुम्हाला ऑटोज किंवा तुम्ही तुमची व्हेकल घेऊन येऊ शकता. सो जवळपास यायचं जर असेल तर स्टेशन पासून दोन्ही वांगणी किंवा बदलापूरसाठी बऱ्याच ट्रेन येतात, कंटिन्यू असतात ट्रेन 10-10 मिनिटांनी. बदलापूरवरनं 12 किलोमीटर आणि वांगणीवरनं 6 ते 7 किलोमीटर रिक्षा भेटतात, तुम्ही येऊ शकता. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि ह्या पण एक जी आपली संपत्ती आहे, शिवकालीन संपत्ती किंवा महाराष्ट्र सरकारची या देशाची जी संपत्ती आहे ती प्रॉपर इथल्या लोकांनी पण चांगली मेंटेन केली, त्याला तुम्ही नक्की अवश्य भेट द्या. थँक्यू सो मच.